एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आत्ता ऑलरेडी 4 वाजता आहेत आणि मला बिलकुल वेळ मिळाला नाही काल आज ब्लॉग बनवायला. सो मी आत्ता सुरुवात करते आहे. सो हा जो ब्लॉग आहे मे बी थोडासा लेट येईल, थोडा येईलच, मे बी नाही लेट येईलच, बट किती वाजता येईल एक्झॅक्टली मला ते माहिती नाही आहे. सो तुम्ही समजून घ्या. माझी लिपस्टिक कशी तरी वेगळी वाटते मला, पर्पल कलरची लावली. मी असे वेगवेगळे प्रयोग करत राहते आणि मी तुम्हाला एकदा बोलले पण होते, जर मेरा बस चले तो मैं ब्लॅक कलर की भी लगा दूँ. तर ठीक आहे, नॉट बॅड, चांगली दिसते. तर आज तुम्हाला मी दाखवलं, मी आज केली होती कढी पकोडा केला होता मी आणि टेस्टी झालं होतं. पण झालं असं की मी जेव्हा बनवत होते तर त्यावेळेला ते लसूण आलं आणि काय मिरची एकत्र कुटली आणि ती हाताने त्याला असं 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 मी केलं खूप वेळा आणि माझ्या हाताला जे तिखट लागलं आणि इतका त्रास झाला, इतका वेळ झोंबत होतं ते हाताला, खूप भयानक. सो मी काय केलं, बर्फ असतो, बर्फामध्ये दोन्ही हात ठेवून बसून राहिले बराच वेळ. त्यानंतर वेगळीच मजा झाली. नंतर माझ्या हाताला समजतच नव्हतं काही. अभिषेकाचे चिमटे काढत होता तरी मला समजत नव्हतं माझ्या हाताला की मला काही म्हणजे चिमटे काढतो आहे किंवा सुई टोचवतो आहे, काहीच समजत नव्हतं. मग थोड्या वेळाने असं नॉर्मलला आला आणि आता ठीक आहे, आता व्यवस्थित आहे. सो खूप आज जरा त्रासच झाला आणि त्रास झाला मला आज. तर त्याआधी आणखी एक महत्त्वाची गोष्ट की मला मी त्यांना पर्सनल कमेंट पण केलेली आहे, पण मला एक कमेंट आली की कमेंट काय होती बरं, हां, रेसिपीबद्दल थँक्स मैथिली मॅम. तर मी पर्सनल कमेंट पण केलेली आहे, प्लीज मला मॅम वगैरे म्हणत जाऊ नका, तुम्ही सरळ मला मैथिली म्हणा. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं वय माझ्या वयापेक्षा लहान आहे किंवा तुम्ही माझ्यापेक्षा लहान आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला दीदी म्हणत जावा, कारण ते मैथिली मॅम वगैरे ऑकवर्ड होतं. आणि मला असं वाटतं की आपली आता एक बॉन्डिंग चांगलं झालं आहे, आपली एक फॅमिली बनते आणि फॅमिलीमध्ये मॅम सरला काही जागा नसते. सो तुम्ही मला मॅम सर, अभिषेकला सर, मला मॅम असं काही म्हणत जाऊ नका, सरळ मैथिली म्हणा. जर वाटत असेल मी तुमच्यापेक्षा मोठी आहे वयाने तर दीदी म्हणा. सो आज आहे शुक्रवार, गुड फ्रायडे आणि हनुमान जयंती दोन्ही आहे आज. सो तुम्हाला गुड फ्रायडे, हॅपी गुड फ्रायडे, हॅपी गुड फ्रायडे. मला माहिती नाही कसं गुड फ्रायडे विश करतात पण हनुमान जयंतीच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. आणि मंदिरात जायचं आहे, बघू आता कसा वेळ मिळतो आहे. अकिरा बेबी माझी झोपली आहे, अभिषेक बाबू माझा शोवर गेला आहे. अभिषेकला मी बाबू म्हणते, तुमच्यासमोर कधी बोललेली नाही आहे, म्हणजे असं लाडानी प्रेमानी असतं ना की कुचीपू असं, तसं बाबू असतं. हां, बाबू माझा आणि तुम्हाला माहिती आहे माझा पांडा आहे, तर त्याला मी पांडाच बोलते. आणि दुसरं एक माझा टेडी आहे, त्याला मी बाबू बोलते. अकिरा माझ्यासाठी बाबू आहे, अभिषेक माझ्यासाठी बाबू आहे, अभिषेकसाठी मी बाबू आहे. आणि म्हणजे असं बाबू बाबू बाबू, म्हणजे मी घरी सांगलीला गेले की खूप ते लोक हसतात. इकडे सगळ्यांना सवय झाली, तिकडे ते सगळे हसतात की अरे सगळेच बाबू. म्हणजे तो गोविंदाचा एक पिक्चर आहे ना की मम्मी तोच असतो, वडील तोच असतो, बहीण भाऊ सगळा तोच असतो. तर तसं झालं, सगळेच बाबू. अभिषेकची मी बाबू, अभिषेक माझा बाबू, आमच्या दोघांचे अकिरा बाबू, माझा टेडी बाबू, असे सगळे बाबूच आहेत. सारखा व्हिडिओ कट करावा लागतो आहे, कारण मी 1 minute 50 सेकंडच्या पुढे जर जाऊन मी बोलायला लागले तर ते आवाज एकीकडे जातो आणि ते तोंड एकीकडे हलत राहतं. सो मला मध्ये मध्ये सारखा पॉज करावा लागतो आहे व्हिडिओ, ते जाऊन चेक करावं लागतं आहे आणि परत येऊन इकडे दुसरं शूट करावं लागतं आहे. सो तुम्ही थोडंसं समजून घ्या. मी नवीन कॅमेरा घेईपर्यंत इकडे आहे माझ्याकडे गोप्रो आहे आणि अभिषेकचा DSLR पण आहे, पण गोप्रोचं माहिती नाही काय झालं. असं जेव्हा मी शूट करते त्यावेळी पाठीमागाचा कव येतो आहे, त्याला काय येतो आहे माहिती नाही. आणि DSLR अभिषेकच्या कामाचा आहे, सो मी त्याला हात नाही लावू शकत. तर हां, तर मी तुम्हाला सांगत होते आणखी एक गोष्ट की आज सकाळी आय डोंट नो काय झालं, सकाळी 6 वाजता मला इतकी थंडी वाजायला लागली, इतकी म्हणजे अक्षरशः काटे येत होते अंगावर. मी AC बंद, फॅन बंद केला आणि 3 ब्लँकेट घेऊन झोपले. आणि मला असं वाटत होतं मी जाम आजारी पडणार, मला बहुतेक मम्मीला इकडे बोलून घ्यावं लागेल किंवा मला तरी सांगलीला जावं लागेल, असं काहीतरी माझ्या डोक्यात सुरू होतं. बट थँक गॉड मी 10 वाजता नॉर्मल झाले आणि त्यानंतर मी आता तुमच्यासमोर छान मस्त ठणठणीत आहे. तर आत्ता मी आजचा माझा काही प्लॅनच नव्हता, कारण ऑलरेडी इतका वेळ झाला होता. सो ब्लॉग टाकण्याचा काही प्लॅन नव्हता. बट अकिरा झोपली, सो मी माझ्या साड्यांचा जो कप्पा आहे, मला पूर्ण कबड जे आहे ते एका दिवशी लावायला जमत नाही. सो मी एक एक कप्पा लावते.
तर आणि असं नाही अकिरामुळे, पहिल्यापासून मला आवडत नाही, माझं न आवडीचं काम आहे ते. सो मी एक कप्पाच लावते ज्यानं मला बोर होत नाही. तर मी आज माझ्या साड्या काढल्या. थोड्या साड्या आहेत त्या मी माझ्या नवीन घरामध्ये नेऊन ठेवलेल्या आहेत, ज्या माझ्या नवीन आहेत त्या. 4 साड्या माझ्या ड्रायक्लीनला गेल्या. तरी हां, ड्रायक्लीनला साड्या गेलेल्या आणायच्या. तर 4 साड्या ड्रायक्लीनला आहेत आणि इकडे थोड्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवेन. माझ्याकडे फारशा साड्या नाही आहेत, पण जितक्या आहेत तर ते माझ्या साड्यांचं कलेक्शन तुमच्यासोबत मी शेअर करेन. असंही सगळी गोष्ट मी शेअर करते, तर मी विचार केला चला अशा पण साड्या काढलेल्याच आहेत, तर त्याचं कलेक्शन तुमच्यासोबत शेअर करूया. सो गाईज, साड्यांचं कलेक्शन दाखवायच्या आधी एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट, मला आत्ता एक कमेंट आली होती सकाळी की रेसिपीबद्दल थँक्यू सो मच मैथिली मॅम. मी तुम्हाला ओरडते आहे असं समजा, मला इथून पुढं मॅम बिलकुल बोलायचं नाही. तुम्ही मला दीदी बोलू शकता. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं वय माझ्यापेक्षा लहान आहे तर तुम्ही मला दीदी बोला, किंवा तुम्हाला वाटत असेल मी तुमच्यापेक्षा लहान आहे किंवा तुमचं आणि माझं वय सेम आहे तर तुम्ही मला सरळ मैथिली बोला. मी अगदी ओरडून सांगते, मला मॅम बिलकुल म्हणायचं नाही, अभिषेकला सर बिलकुल म्हणायचं नाही. म्हणजे अगदी स्ट्रिक्ट ऑर्डर आहे माझी ही, ठीक आहे. कारण मला असं वाटतं ही आता माझी फॅमिली आहे, कारण माझ्या फॅमिलीसोबत मी सगळं शेअर करते, तसं आता तुमच्यासोबत मी शेअर करायला लागली आहे. सुरुवातीला थोडंसं ऑकवर्ड व्हायचं, पण आता मी सगळं शेअर करते आणि मला वाटतं की तुम्ही पण माझी आता फॅमिली झाला आहात आणि माझ्या फॅमिलीमध्ये मला कोणी मॅम बोलत नाही, अभिषेकला कोणी सर बोलत नाही. सो तुम्ही मला बिलकुल मॅम बोलायचं नाही आहे, अभिषेकला बिलकुल सर म्हणायचं नाही आहे. हे माझं ओरडणं समजा, गोड बोलून सांगणं समजा, जे तुम्हाला समजायचं आहे समजा, रिझल्ट महत्त्वाचं, ठीक आहे. तर चला आता मूड चांगला करूया. मी माझा फोन जो आहे तो ट्रायपॉडला लावते आणि माझ्या गरिबाच्या ज्या थोड्याफार साड्या आहेत त्या तुम्हाला दाखवते. की एक गोष्ट सांगायची राहिली, मला माहिती आहे की फॅनचा खूप आवाज येत असेल, मी एडिटिंगमध्ये तो घालवायचा प्रयत्न करेन, पण तुम्ही समजून घ्या, कारण अकिरा इकडे झोपली आहे, AC चालू आहे, फॅन चालू आहे. पण जर मी फॅन बंद केला तर माझा आवाज जास्त येईल आणि मग ती उठेल आणि मग मला शूटच नाही करता येणार. सो तुम्ही समजून घ्या प्लीज की माझं छोटं बेबी आहे आणि त्याच्यानुसार मला चालावं लागतं, सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आणि म्हणजे असं मला तुम्हाला सांगायची गरज नाही आहे, तुम्ही छान समजून घेत आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचेल याची काळजी मी नक्की घेईन. फक्त फॅनचा जो नॉईज येत असेल तर त्याला इग्नोर करा. सो गाईज, माझ्याकडे फार साड्या नाहीत, मी खूप कमी साड्या यूज करते. माझ्याकडे एकही चुडीदार म्हणू किंवा पंजाबी ड्रेस म्हणू माझ्याकडे एकही नाही आहे. मी लेगिन्स टॉप यूज करते जर असं काही अशा कुठल्या ठिकाणी जायचं असेल जिथं मी जीन्स वापरू शकत नाही, शॉर्ट्स वापरू शकत नाही. आणि साड्या ज्या आहेत त्या मी खूप कमी यूज करते. सो माझ्याकडे हार्डली आत्ता कमीच आहेत आणि सगळ्या मिळून पण एक 15-20 साड्या असतील. खूप कमी साड्या आहेत माझ्याकडे. सो आत्ता जेवढ्या आहेत तेवढ्या मी तुमच्यासोबत शेअर करते. तर मी असं ओपन वगैरे करून नाही दाखवणार आहे, तुम्हाला अंदाज येईल. ही साडी आहे ऑनलाईन मागवली आहे मी, आणि साडी वगैरे जे काय असतं ते मी मागवते, अभिषेक त्या फंदात पडत नाही. ही डबल साडी आहे. इकडे काय बोलतात त्याला, कसला कॉफी कलर आहे आणि ऑरेंज कलर, वरचा जो हे आहे पदर आहे तो कॉफी कलर आहे आणि बाकी जे काय बोलतात त्याला खाली जे असतं निळ्यामध्ये ते ऑरेंज कलर आहे. सो ही साडी आहे आणि छान आहे, म्हणजे मला आवडली. सो मी मागवली, बरेच दिवस झाले आणि फक्त एकदा घातली आहे, नेसली आहे मी. हो ग, उठला माझा बाबू. ही साडी आहे, काठापदराची आहे, सुंदर साडी आहे. मी परवा एकदा नेसली होती आणि कलर पण खूप सुंदर आहे ह्या साडीचा. मी जेव्हा प्रेग्नंट होते त्यावेळी मला आमच्या शेजारी एक काकू राहतात सांगलीमध्ये, त्यांनी मला गिफ्ट केली होती आणि याचा कलर जो आहे तो खूप ब्युटिफुल आहे. अंगावर इतकी सुंदर दिसते ही साडी, खूप सुंदर आहे, खूप छान आहे, मला भयानक आवडते. म्हणजे जर तुम्हाला पूजा असेल, लग्न असेल, बारसं असेल, अशा कुठल्या ठिकाणी जायचं असेल तर हा माझ्याकडं बेस्ट ऑप्शन आहे. देन माझी जी साडी आहे ती ही आहे, रेड आहे. रेड प्रॉपर रेड असं म्हणता येणार नाही, असा लाल भडक असा नाही आहे, पण रेडमध्येच आहे तो कलर जो आहे तो. आणि अगेन इकडे गेलं, अगेन हे आहे कॉफी कलर. या दोन्ही मी सेम मागवल्या होत्या, ऑरेंजवाली आणि ही, आणि सेम तसं की कॉफी कलरवरती आणि निऱ्यांमध्ये रेड कलर. बट ही जी साडी आहे ती म्हणजे फसले मी या साडीमध्ये. ही साडी खूप शॉर्ट आहे आणि मग मूडच गेला माझा, आणि त्याच्यासाठी मी खूप वेगळ्या पद्धतीचं ब्लाऊज पण शिवलेलं होतं, मी तुम्हाला दाखवते. ही बॅक आहे आणि हे फ्रंटला मी असं नेक पॅकवालं शिवलेलं होतं, कारण मला या साडीवर वेगळी हेअरस्टाईल करायची होती ज्यामध्ये मी माझे केस जे टाय करू शकेन.
आणि माझ्या स्कारमुळे मला करता येत नाही. सो मी त्याच्यासाठी असं ब्लाऊज शिवलं होतं की माझा नेक जो आहे तो पूर्ण पॅक होईल. बट साडी घेऊन अकिरा साडी घेते आहे. बट ती साडी खूप शॉर्ट आहे, मग मूड जातो घालायचा. सो मी घातलीच नाही ती साडी. तर बाबू घेऊ मी, जाऊ दे खेळतो त्यांनी. त्यानंतर जी साडी आहे ती मी दाखवते. ही खूप रिच साडी, खूप रिच, खूपच सुंदर आहे. ही म्हणजे लग्नाच्या आधीची आहे. ॲक्च्युली मम्मीनी तिला घेतली होती, माझ्या मम्मीनं, पण मला खूप आवडली. सो मी घेतली. खूप रिच, म्हणजे तुम्हाला जर रात्रीच्या फंक्शनला कुठे जायचं असेल, बड्डे पार्टी किंवा आणि कपल पार्टीज असतात, तर त्या ठिकाणी तुम्ही ती वेअर करू शकता. खूप सुंदर आहे. आणि त्याचं ब्लाऊज पण थोडंसं वेगळं आहे, अशा टाईपचं आहे. ते इशिमा घालती ना, ये है मोहब्बतेवाली दिव्यांका, त्या टाईपची साडी आहे ही. आणि जेव्हा ती वापरायची, म्हणजे ते ये है मोहब्बते ज्यावेळी सिरियल खूप चालत होतं त्यावेळीच ही साडी मी आणलेली आहे. आणि मी असा विचार करते की प्रत्येक साडी मी एकदा नेसून ब्लॉग बनवेन, जेणेकरून तुम्हाला फुल ते लक्षात येईल. आणि अकिरा साडी घेऊन त्याची घडी अशी सगळी काढते. बघा हिचं काय चालू आहे. साडी घेऊन खेळते. साडी साडी बाबू, साडी नेसते तू. ही जी साडी इकडे दाखवते, तिचा मूड ऑफ नाही करत ओढून घेऊन. ही जी साडी आहे ती माझ्या काकीनी मला दिलेली आहे. माझी जी सख्खी काकी आहे तिने दिलेली आहे मला. आणि कारण माझं चोर ओटी असतं ना 3ऱ्या महिन्यात, तर त्यावेळेला दिलेली आहे तिने मला. ती पण मी एकदाच नेसली आहे, परत नाही नेसली. आबडू ते बाबूश, म्हणजे बाबूशचा माझा मूड नाही आहे आज. काय झालं काय माहिती. सोड बळा. नंतर जी साडी आहे ती ही आहे. आणि ही मला मम्मीनी फर्स्ट टाईम गिफ्ट केली होती. खूप हेवी आहे आणि मला अशा टाईपच्या साड्या नाहीत आवडत. झगामगा मला बघा. म्हणजे झगामगा आवडतात, बट हे जे ते थोडंसं वेगळं आहे. पण त्यांनी फर्स्ट टाईम घेतली होती आणि मग कशाला नाही म्हणू, चेंज करून आणा वगैरे बोलू. सो मी काय बोलले नाही. आणि मग मी एकदा वापरली, त्यानंतर मम्मीच वापरतात. मग त्यांना आता जुनं झाल्यानंतर मी त्यांना सांगितलं की मला नाही आवडली, तर त्या बोलतात अगं मला सांगायचं ना, मी तेव्हा चेंज करून आणली असती. पण ठीक आहे, नाही. त्यानंतर आहे ही सिम्पल आहे, खूप छान आहे. मम्मीनं मला घेतली आहे सांगलीला गेल्यानंतर. असंच मी गेले होते आणि मम्मी तिच्यासाठी घ्यायला गेली होती आणि मला पण आवडली, सो ही घेतली. सिम्पल आहे, सगळीकडे घालू शकतो आपण कुठेही. खूप छान आहे. म्हणजे हे असं काय बोलतात, स्कर्ट बॉर्डर असं काहीतरी बोलतात ना याला, तर त्या टाईपचे खूप छान वाटते अंगावर. बट माझ्या सगळ्या साड्यांचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे आणि मी खूप कमी वेळा नेसले. ही बऱ्याचदा नेसली आहे मी, पण ह्याचं जे ब्लाऊज आहे ते शोल्डर इकडून उतरतं आहे. सो आवडते मला, नेसली आहे मी तरीसुद्धा. असे पिना वगैरे लावून ॲडजस्ट करून काहीतरी करून मी नेसली आहे ती साडी. त्यानंतर जी साडी येते ती आहे ही. खूप सुंदर कलर, खूप सॉफ्ट. अकिराला घेऊ शकते नेसून, कारण तिला काही टोचणार नाही. मला घालायला कम्फर्टेबल आहे, सगळ्यांना आवडते. रात्री घालू शकते, दिवसा घालू शकते, मेकअप करू शकते, विदाउट मेकअप घालू शकते, कशीही साडी नेसू शकते. जी मला खूप आवडली आहे. मम्मीने माझ्या उरसासाठी घेतली होती, बट मला उरसाला घालायला जमली नाही. मी होळी दिवशी परवा घातली होती. परवा म्हणजे अशी एक बोलायची पद्धत आहे. तर होळी दिवशी ही साडी जी आहे ती मी नेसली होती. मला घातली तोंडात येते, सो तुम्ही तेवढं समजून घ्या. साडी नेसायची असते. आणि खूप सुंदर आहे. याचं ब्लाऊज पण मी थोडंसं वेगळं 3/4 शिवलं आहे आणि कॉन्ट्रास्ट मॅचिंग आहे. खूप सुंदर आहे, मला खूप आवडली. कम्फर्टेबल ऑल इन वन साडी जर कोणती असेल तर ही आहे, असं आपण म्हणू शकतो. देन जी साडी येते ती ही आहे, जी तुम्ही उरसात जी तुम्ही पाडव्या दिवशी बघितलेली आहे. खूप हेवी आहे, थोडीशी कॉस्टली पण आहे आणि मम्मीनीच घेतलेली आहे, म्हणजे माझ्या मम्मीनं मला घेतलेली आहे. आणि थोडीशी कॉस्टली आहे, हेवी आहे. 2 वेळा फक्त नेसली आहे. आणि त्या साडीबद्दल म्हणजे काय सांगू, तुम्ही पाडव्याच्या ब्लॉगमध्ये बघितलेलंच आहे. तर आत्ता जेवढ्या घरामध्ये साड्या आहेत, अजून माझ्या 2 होत्या, माहिती नाही कुठे. तर आत्ता जेवढ्या घरामध्ये त्या मी तुम्हाला दाखवल्या. त्यानंतर माझ्या नवीन घरात ठेवलेल्या आणि ड्रायक्लीनच्या, त्या पण मी तुम्हाला नवीन घरात गेल्यानंतरच दाखवेन, आत्ता नाही दाखवणार. देन आणखी एक की हे मी असे ब्लाऊजसोबत ठेवते, म्हणजे जर एखाद्या वेळेस ब्लाऊज बसलं नाही, काय 11th आवरला प्रॉब्लेम झाला, किंवा मम्मीची साडी नेसायची असेल, किंवा ब्लाऊज शिवणंच आलं नाही, तर आपण हे असं यूज करू शकतो. उलटं पकडते मी. हां, तर तुम्ही पण असे हे गोल्डन सोबत ठेवत जावा. हे पण आहे माझ्याकडे एक,
हे काय बोलतात त्याला, काठपदराच्या साडीवर हे असे ब्लाऊज आपण यूज करू शकतो. हे डिझायनरवर यूज करू शकतो. असं माझ्याकडे आणखी पण आहे. इकडे आता इतका पसारा झाला आहे ना. आणखी पण एक आहे, बट ते सगळ्यावर यूज नाही करता येत. त्याच्यामध्ये त्या साडीमध्ये पिंक आणि ऑरेंज जे आहे कॉम्बिनेशन ते पाहिजे. सो हे होतं माझं साडीचं कलेक्शन. आणि खूप काय नाही आहे, गरिबाच्या बिचाऱ्याच्या एवढ्याच साड्या आहेत. आणि तुम्हाला दाखवता घड्या पण निघाल्यात. सो मला घड्या घालून परत आता कबड लावायचं आहे. आता ते कबड कसं लावते, काय लावते हे तुम्हाला इथं नाही दाखवत मी. जेव्हा नवीन घरामध्ये शिफ्ट होईन तिथलंच मी तुम्हाला सगळं दाखवेन. आणि आणखी एकदा लक्षात ठेवा, कॉमेंटमध्ये नो मॅम नो सर, मला खूप राग आला आहे तुमच्या असल्या कॉमेंटचा. सो मी परत सांगते, बिलकुल असलं काही मॅम सर असलं काही ठेवायचं नाही आहे, बोलायचं नाही आहे. आणि येस, चला आता माझी बाबू उठलेली आहे आणि खेळती आहे. थोडंसं तिला घेऊन मांडीवर घेऊन जरा मजा मस्ती करते तिच्यासोबत. हे पहिल्यांदा ठेवते सगळा हा कामाचा ढीग समोर काढून जो ठेवला आहे तो ठेवते. आणि चला तर आता वेळ झाली आहे टाटा बाय करायची. पुन्हा भेटेन नेक्स्ट व्लॉगमध्ये. सो बाय, टेक केअर, हॅव अ गुड डे. किंवा रात्री व्लॉग आला तर गुड नाईट. चल बाय बाय.